ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मिंतूर येथील रोशन कुडे किडनी प्रकरणात नवीन खुलासा आला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी पोलीस अधीक्षक सुदर्शन आहे। सर, काय सांगणार तुम्ही या नवीन खुलासाला? या नवीन खुलासामध्ये काय माहिती आली आहे? नमस्कार, सर्वांना माहित आहे की जे किडनी रॅकेटचे प्रकरण आहे, जे कुडेने कंबोडियाला गेला होता, त्या अनुषंगाने आमच्या SIT स्थापन झाला आणि SIT स्थापन झाला तर आमचा तपास सुरू आहे। हा दरम्यान समोर आला की जे आरोपी होता ते साथीदार होता, कृष्णाचा साथीदार, ते रोशन कुडेला कंबोडियाला घेऊन गेला किडनी काढण्या प्रकरणामध्ये। त्यांना विचारपूस केल्यानंतर असा माहित पडला की त्यांच्या किडनी पण ते त्रिची हॉस्पिटलला, स्टार किम्स हॉस्पिटलला त्यांनी काढलेले आहे आणि त्यामध्ये 2 डॉक्टर्स आहेत, एक रविंद्रपाल सिंग म्हणून आणि दुसरा डॉक्टर राजारत्नम, जो MD आहे स्टार किम्स हॉस्पिटलला। आणि त्या अनुषंगाने हा पूर्ण प्रकरण चालवणारे डॉक्टर जे कृष्णा आहे, रामकृष्ण, तो हा मध्ये निष्पन्न झाला की हा रॅकेट फक्त कंबोडियाला नाही आहे, हे इंडियामध्ये पण सुरू आहे म्हणून निष्पन्न होत आहे। त्या अनुषंगाने त्यामध्ये एक किडनी प्रकरणामध्ये 50 ते 80 लाख पर्यंत चार्ज केलेला आहे। 10 लाख डॉक्टर रविंद्रपाल सिंगला भेटलेला होता आणि 20 लाख ट्रीटमेंट आणि डॉक्टरचे लोकल हॉस्पिटलला भेटता होता आणि फक्त 5 लाख जे डोनरला भेटला होता आणि बाकी जे उरलेला पैसे ते एजंट स्वतः घेतलेला होता। त्या अनुषंगाने समोर आला की हा प्रकरण फक्त कंबोडिया नाही, ते इंडियामध्ये चालू आहे आणि त्यामध्ये जे डॉक्टर्स इन्व्हॉल्ड आहे आणि हॉस्पिटल आहे ते समोर आलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये भारतात हा किडनी केला जात असल्याचे सांगले आहे, पण यामध्ये किती लोक अजून असू शकतात आणि किती लोकांची किडनी भारतात काढली असावी? आता आमचा एक लिंक ओपन होत आहे समोर। आता हिमांशु भारद्वाजचा प्रकरण समोर आला, आता दुसरा डोनर आला तर त्यांना पण विचारावं लागेल की ते कोणत्या हॉस्पिटलमध्ये कोणते डॉक्टर त्यांच्या किडनी काढलेल्या आणि किती पैसे त्यांना भेटलेला आहे म्हणून ते पुढच्या तपासमध्ये निष्पन्न होईल। अंदाजे तरी किती होऊ शकतात असे किडनी? आता काय अंदाज बोलू शकत नाही, काही ते 50 वर पण होऊ शकतात, काही तर एक्झॅक्ट नंबर आतापर्यंत निष्पन्न झालेला नाही। हा मोठा रॅकेट असू शकतो आतापर्यंत ते एक लिंक भेटलेला ना, ते एक रॅकेट समोर आलेला आहे की एक एजंट आहे, एक हॉस्पिटल आहे, हॉस्पिटलचा डॉक्टर आहे आणि बाहेरून जे एक्सपर्ट डॉक्टर आहे ते समोर आलेला आहे। आता तो अजून तपासमध्ये किती डोनर्स आहे, किती रिसिव्हर्स आहे, किती एजंट्स आहे, कोणते हॉस्पिटल आहे, ते अजून निष्पन्न होणं बाकी आहे। आपण बघितलं, या संपूर्ण प्रकरणात पुन्हा मोठा खुलासा होण्याची शक्यता वर्तवली आहे। निलेश डाळ, TV9 मराठी, चंद्रपूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।